अत्याचाराचा वापर करून, बळाचा वापर करून, राजकीय पुढाऱ्यांचा वापर करून बऱ्याचदा म्हणजे इकडच्या स्थानिक नेतृत्वाला उभं राहण्यासाठी कशा पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण होईल ही व्यवस्था आता इथे काम करते. जनशक्ती ही सर्वांमध्ये महत्वाचं आहे आणि पक्षीय राजकारणाच्या पेक्षा जनवादी राजनीती जी असते ज्याच्यामध्ये सरकार आणि जनतेमधला संबंध आणि नातं संवाद कसा असावा कसा नसावा याचं खास विश्लेषण आणि भूमिका असते. ते राजकारण आम्हाला जास्त मंजूर आहे. राजकारण व्यापक अर्थाने म्हणजे मतदानापुरतं नाही. आणि त्यामुळे सरकारने जर केवळ पोलीस बळ वापरलं तरी आम्ही पाहतो की अनेक पोलीस सुद्धा आदिवासी असतात, अनेक पोलीसही दलित असतात, अनेक पोलीसही आमचं कार्य समजून घेतात, पण ते गुलाम असतात, त्यांना आदेश येतो त्यामुळे त्यांना ते कार्य करावं लागतं. तेव्हा पोलीस हमारे बहन भाई उनसे नहीं हमारी लढाई अशी आमची नाराही नाही, आमची भूमिका असली पाहिजे. आणि आपण कधी हिंसेला सुद्धा हिंसेने उत्तर न देता गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रहाच्या वेगवेगळ्या रूपांना स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. यासाठी युवा आणि महिलांची शक्ती ही अत्यंत महत्त्वाची असते हेच आम्हाला वाटतं. नर्मदा आंदोलनाने 40 वर्ष जो संघर्ष केला तो कशाच केलेला आहे. त्यात कानूनी आणि मैदानी असो की जंगल असो की जलसंपदा असो मच्छीमारांची की गुरचरण असो पशुपालकांसाठी, या सगळ्या प्रत्येक नैसर्गिक संसाधनावरती जे जगणं असतं त्याच्यावरती झालेल्या परिणामांची नुकसानीची भरपाई जर नगद राशीने दिली तर कधी राशी भ्रष्टाचारात जाईल, कधी राशी दारूच्या दुकानावर जाईल आणि त्यामुळे हा उपाय योग्य नाही. आम्ही नर्मदेमध्ये सुद्धा 1600 फर्जी रजिस्ट्र्या झाल्या. ज्या वेळेला जमीन 5 एकर देण्याचा कायदा असताना सुद्धा पैसे जाहीर केले. ज्यांनी पैसे घेतले नाहीत, जे 5.5 लाख रुपये सरकार देत होते 5 एकरसाठी, त्यातून 5 एकर काय 1 एकर सुद्धा खरेदी करणं शक्य नव्हतं. तर शेवटी सुप्रीम कोर्टाने मग आमच्या केसमध्ये 5.5 लाखाच्या ऐवजी 60 लाख केले मध्य प्रदेशासाठी. पण महाराष्ट्र असो, गुजरात असो, मध्य प्रदेशचा आदिवासी भाग असो, त्यांनी पैसे स्वीकारले नाही. त्यांनी जमिनीचाच आग्रह धरला. तेव्हा त्यांचा एकूण 20,000 कुटुंबांना जवळजवळ पर्यायी जमिनीचा हक्क सरदार सरोवर एकाच धरणाच्या पोटी मिळाला. आता 40 वर्ष ही लढाई लढताना आम्हाला सुद्धा भ्रष्टाचार, अत्याचार, अन्याय सर्व गोष्टींची दखल घेऊन मुद्दा उठवावा लागतो. मुद्दा हाच आहे की निसर्गावरती जगणाऱ्या समुदायांना केवळ पैशाने खरेदी करणं त्यांची जमीन किंवा त्यांच्या आजीविकेचं एकमात्र साधन यांनी कधीही न्याय मिळू शकत नाही. आत्ताच आम्ही ऐकलं आज येताना सुद्धा की जे लोक कुठले ते झालेले आहेत ते चित्रानगरमध्ये ज्यांचं पुनर्वसन झालं आहे, सूर्याचे धरणग्रस्त, त्यांचं अजूनही पुनर्वसन झालेलं नाही. त्यांची काही जमीन इतर प्रकल्पांसाठी खेचण्याचा प्रयत्न आहे. तेव्हा आणि ती जमीन सुद्धा त्यांना जी मिळाली ती बंजर आहे बऱ्यापैकी, आणि कुणाची 7 एकर जमीन गेली असेल तर 1 एकर जमीन मिळाली. हा मोठा अन्याय आहे. त्यामुळे नैसर्गिक संसाधनं जी आजीविकेचा आधार असतात ती सगळी पर्याय त्याचा देऊन त्यांना पुन्हा पुनर्वसित करणं हे अशक्य होतं आणि त्यामुळे शासन पैसाच देऊ करतं. हायवे फ्लायओव्हर्समध्ये सुद्धा पैसा वाढवतं. 2013च्या कायद्यामध्ये सुद्धा ती तरतूद आहे, परंतु 2013च्या कायद्यामध्ये विकासाच्या कुठल्याही योजनेबद्दलच्या निर्णयाची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत महत्त्वाची. ती प्रक्रिया आज पाळली जात नाही. लॉन्जिट्युडिनल प्रोजेक्ट ज्यांना म्हणतात, हायवे असो, फ्लायओव्हर असो, रस्ता असो, रेल्वे असो, त्याच्यासाठी तो कायदा लागू करतो. जुना कुठला तरी कायदा जसा महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ॲक्ट त्याच्या खाली जर भूसंपादन करत असतील कुठल्याही प्रकल्प तर मग 2013चा कायदा लागू करतो. असं होऊन तो कायदा बाजूला करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्याचे नियम सुद्धा कमजोर झालेले आहेत.
पेसा कायद्याचे सुद्धा नियम कमजोर झालेले आहेत महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुद्धा. या सगळ्यामुळे खऱ्या अर्थाने जनतांत्रिक लोकशाही पूर्ण समाजवादी आणि विकासवादी नियोजन जे व्हायला पाहिजे त्याच्याऐवजी विनाशकारक आणि विस्थापनवादी नियोजन होतं. ही फार दुःखद गोष्ट आहे. आणि आमचं म्हणून महाराष्ट्र सरकारला सुद्धा आवाहन आहे की आपण संवेदना दाखवावी आणि पालघरसारख्या जिल्ह्यामधल्या सगळ्या संघटनांची, ग्रामपंचायतींची, जनप्रतिनिधींची अतिशय संवादशीलतेने या सगळ्या विकास संबंधी मुद्द्यांवरती चर्चा करावी. तो झाडं तोडून होत नाही तोपर्यंत पोलीस बंदोबस्त त्यांना दिलेला होता. हा सगळा सरकारी यंत्रणेचा भाग आहे. म्हणजे आज नोकरशाही ही जरी एक लोकशाहीचा स्वतंत्र स्तंभ मानली गेली तरी सुद्धा त्या सगळ्या चारही स्तंभांचं एक प्रकारे नातं असतं, कमी अधिक जुडाव असतो. मग तो माध्यमं असो तुमच्यासारखी की न्यायपालिका असो, नोकरशाही असो की दलीय राजकारणातून निवडून आलेले जनप्रतिनिधी असो. आणि त्यामुळे आम्हाला वाटतं की अशा ज्या संघटना आहेत, जनसंघटना जे आंदोलनापर्यंत जातात ज्या वेळेला गरज पडते त्यावेळेला, तो सुद्धा एक लोकशाहीचा मुख्य स्तंभ मानला पाहिजे. आणि त्यामुळे सरकारने बलप्रयोग न करता संवादातूनच विवाद सोडवणं आवश्यक आहे. आणि हा विवाद होऊच नये म्हणून त्रिस्तरीय पंचायती राज्याचा पूर्ण अधिकार मानणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून ग्रामसभेला, ग्रामपंचायती नकारता स्थानीय स्वराज्य संस्था हे ज्यांचं नाव आहे त्यातून खूप अर्थपूर्णता आपल्या लक्षात येईल. तोच तर गांधीजींचा विचार होता. आज लडाखमध्ये असो की पश्चिम घाटामध्ये असो तीच मागणी आहे लोकांची. आणि त्यामुळे त्याचा आधार घेऊन जर विकासाचं नियोजन झालं, मग ते अगदी महानगरपालिकेचं असो की एखाद्या जिल्ह्याचं असो, तरच चित्र न्यायाच्या दिशेने, समतेच्या दिशेने आणि विनाश, विषमता, विस्थापन हे टाळणाऱ्या विकासाच्या दिशेने, ज्याला आपण शाश्वत विकास म्हणतो, या दिशेने पुढे जाऊ शकतो. आणि हे झाल्याशिवाय आज जे जलवायू परिवर्तन आहे, जो मोठा आघात होतो आहे, तो थांबणं शक्य नाही. आज दुनियेभरचे 1500 वैज्ञानिक इशारा देत आहेत की मनुष्य जाती धोक्यात आली. त्यामुळे जीवनच होत आहे.